नमस्कार मित्रांनो, आज आपण कोकणातील 2 सत्य अनुभव बघणार आहोत। त्यातलो ह्यो पहिलो अनुभव असा तो माझ्या आजोबांसोबत घडलो होतो आणि तो पण एकदम सत्य हा। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण अनुभवाक सुरुवात करूया। ही घटना असा ती साधारण 33 वर्षांपूर्वी घडलेली होती। माझे आजोबा तेव्हा बाजूच्याच गावात नर्सरीमध्ये कामाक जायचे। म्हणजे ते घरातून 5 वाजताच सुटायचे, कारण त्यांच्या गावात जी एसटी होती ती सकाळी 5:30ची होती। एके दिवशी त्यांचं कोंबडं रात्री 2 वाजताच ओरडाक लागलो। आजोबांका वाटला की सकाळ झाली असतल्या, म्हणून ते लवकर लवकर आपले उठले आणि आपली कामा लवकर लवकर आवरूक लागले। आणि कामा आवरून झाल्यावर ते आपले जाऊक निघाले, पण अजून सुद्धा त्यांनी काय आपल्या घड्याळाकडे बघूक नाही होता। तसेच ते चलत चलत बाहेर एसटीसाठी जाऊक निघाले। आणि पुढे थोडा गेल्यार रस्त्याच्या बाजूकच एक पूल असा आणि त्या पुलाकडे तो बस स्टॉप असा। पण त्या पुलाच्या अलीकडे 2 मिनिटं अंतरावर एक भला मोठा करवंदाचा झाड होता। तसे आजोबा चलत चलत त्या करवंदाच्या झाडाकडे गेले आणि त्या करवंदाच्या झाडाकडे येताच ते अचानकच थांबले, कारण त्या करवंदाचा झाड होता तर अचानकच वाटेवर वाकला होता। त्यांका कायच समजत नाही होता की काल रात्री येताना तर ह्या झाड व्यवस्थित होता आणि आताच एका काय झाला। आजोबांनी थंय खूप वेळ बघितल्याने की खंय वाट आजूबाजूक गावात काय, पण आजूबाजूक तर एकदम घनदाट जंगल होता। त्याच्यामुळे वाट गावना काय शक्यच नाही होता। ते आपले देवाचो धाव करूक लागले। ते आपले देवाचा नाव घेतात, पण देवाचा नाव घेता घेता एक चमत्कारच झालो। म्हणजे त्या झाड समोर पडला होता त्या अचानकच आधी सारख्या व्यवस्थित झाला आणि तो एक चमत्कारच मनाक काय हरकत नाही। ते कसलोच विचार न करता सरळ सरळ गेले आणि त्या बस स्टॉपकडे गेले आणि थंय जाऊन बघतात की अजून कशी एसटी येणार नाही। आणि आपल्या घड्याळात बघूक लागले की किती वाजले आहेत। तेव्हा त्यांका धक्कोच बसलो। तेव्हा 2:30 वाजले होते। नंतर त्यांका समजला आपण नको त्या वेळेत नको त्या वाटेवरून प्रवास केला। ह्या घटनेनंतर अजून सुद्धा ह्यो अनुभव त्यांका आठवलो की एकदम धडकीच भरता। मित्रांनो, अनुभव क्रमांक 1 ह्यो तुम्ही ऐकला असतलायत आणि त्यानंतर ह्यो 2 नंबरचा अनुभव हा तो एकदम भयानक हा। म्हणजे तो ऐकल्यावर तुमचे हात पाय लटलट कापतले आहेत। चला तर आपण अनुभवाकडे वळाया। मित्रांनो, मी आज तुमका असो काय अनुभव सांगणार असोय तो एकदम सत्य असा। आणि ही घटना सावंतवाडी तालुक्यातील एका गावात घडली होती। पण काही कारणांमुळे मी या गावाचा काय नाव घेऊ शकत नाही। तर त्या गावात एका वाडीत एक कुटुंब राहायचा। त्यात एक बाई होती आणि तिचोच ह्यो एक भयानक अनुभव असा। त्यांचा जो घर होता त्या जंगलातच होता। एका बाजूक होता, आजूबाजू कोणाची जाग माग काय नाही होता। तिच्या कुटुंबात ती बाई आणि तिचं नवरो आणि तिची काय ती पोरा एवढाच त्यांचा कुटुंब। तर एका दिवशी आकस्मिक त्या बाईचं मृत्यू झालं, पण शेजारी त्यांच्या तर कोणच नाही। तर तिचा जो नवरो होतो तो आपलं उठलं आणि त्या बाईक थंयच ठेव, म्हणजे त्यांची जी मुख्य वाडी होती थंय सांगाक आपलो तिचं नवरो गेलो। पण त्या बाईकडे म्हणजे त्यांच्या घराकडे कोणच नाही होता। तिचं नवरो गेलो आणि आपल्या बायकोची बातमी सांगाक लागलो। तसा त्यांनी वाडीतल्या सगळ्यांका सांगितल्यान तशी काही वाडीतली बायका आणि पुरुष मंडळी त्याच्या घराकडे जाऊक निघाले। पण ती सगळी जण घराकडे जाऊन बघतात तर काय
त्यांका धक्कोच बसलो, कारण ती बाई तर जिवंत होती. त्यानंतर ती इलेली सगळी बायका आणि पुरुष सगळे आपापल्या घराजवळ गेले. त्यांका कायच समजाक राजी नाही की हिच्यासोबत नक्की काय झाला होता ता. पण ह्या घटनेनंतर त्या बाईच्या नवऱ्याक काहीतरी खटका होता. म्हणजे त्याका सतत वाटायचा की ही जी आसा ती आपली काय बायको नाहीच हा. पण त्याच्यात साधारण 2-2.5 वर्षां निघान गेली. त्यात तिका 2 मुलं देखील झाली. पण तिच्या वागण्यात काय आधीसारखं बदलच होत नाही होतो. पण त्यानंतर काही दिवस हे असेच निघान गेले आणि त्यांच्याकडे एक काहीतरी कार्यक्रम होतो. तो कार्यक्रम दुपारचा होतो. त्यात त्यांची सगळी पाहुणे इलेली. तो कार्यक्रम झाल्यावर त्या सगळ्या आटपेपर्यंत रात्र झाली. पण घटना घडली होती तेव्हा त्यांच्या गावात ही आतासारखी काय वीज नाही होती. म्हणजे जा काय रात्रीचा काम करायची त्या दिव्यावरच करायची. गावात सर्व लोक ही दिव्याचाच वापर करायची. आणि रात्रीचं काहीतरी मोठंच कार्यक्रम असलो की गॅस बत्ते होते ते पेटवायचे. तसाच त्यांनी आपल्या घरात दिवो पेटवल्याने होतो. आणि ती जी बाई होती ती आपली भांडी वगैरे घासेपर्यंत उशीर झालो. पण ती झोपण्याआधी तिचं नवरा आधीच झोपलेलो. मग हिनं आपली कामा लवकर आवरल्या आणि ही पण झोपा गेली. पण अंथरूण आपला घातल्या आणि झोपाच होती. पण तिच्या अचानक लक्षात दिला की रॉकेलचं दिवो तर आपण बंदच करूक नाया. तशी तिका उठाचो पण आळस इलेलो. नवरो काय झोपलेलो पण तो पूर्णपणे काय झोपाक नाही होतो. तसा तिनं आपण झोपलेल्या जागेवरूनच हात लांब केलाय. म्हणजे साधारण 10 फूट तरी आपला हात लांब केलाय आणि तो दिवो विझवलाय. पण नवरो बाजूकच झोपलेलो होतो. त्याने त्यात सर्व दृश्य आपल्या डोळ्यांनी बघितले. म्हणजे सामान्य माणूस काय एवढं हात लांब करू शकत नाही. एका लगेचच समजला की हा काहीतरी वेगळा आणि हा खूपच विचित्र हा. त्याने ती रात्र कशी बशी थयच काढल्या. रात्रभर काय तो झोपकच नाही. आणि इतक्या भयानक दृश्य बघितल्यावर खयचो माणूस झोपात. पण दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. त्याने काय आपल्या बायकोक विचारूक नाही. तो सरळ उठलो आणि आपलो गावातल्या लोकांका ह्यो सगळो प्रकार सांगितलाय. त्या सर्व भयंकर ऐकान सगळेजण संपूर्ण हादरान गेले. पण काही जाणकार व्यक्ती होते. त्याने एका सांगितल्याने की आपण एका मांत्रिकाकडे जाऊया. म्हणजे बाजूच्याच वाडीत तो मांत्रिक असा. तोच आपल्याक याच्यावर काहीतरी उपाय सांगा. तसे हे सगळेजण त्या मांत्रिकाकडे जाऊक निघाले. मांत्रिकाकडे गेल्यावर मांत्रिक आपलं सांगाक लागलो की तुझ्या घराकडे जाऊन बघूचा लागात की नक्की काय प्रकार घडता असा तो. तसं तो मांत्रिक आपला काय जा सामान होता त्या घेऊन ह्यांच्या घराकडे गेलो. सगळेजण घरी येता क्षणी त्या मांत्रिकाक एक गोष्ट समजली की ही बाई काय साधी सुधी नाया. ह्यो एक अतृप्त आत्मा असा. त्या मांत्रिकान काय मंत्र म्हटल्यान आणि त्या आत्म्याक एका बंद बाटलीत भरल्यान आणि त्या आत्म्याची मुक्ती मिळवून दिल्या. आणि ती बाई 2 वर्षात मरण पावली असा काय तो सांगाक लागलो. आणि ती बाई होती ती सुद्धा खय नष्ट झाली. आणि ती बाई 2 वर्षापूर्वी मरण पावली होती. तेव्हाच त्या आत्म्यान तिच्या अंगात प्रवेश केला नव्हतो. म्हणूनच गावाकडे म्हणतात की घरात एखादा मयत झाला तर एक जाणकार व्यक्ती त्याची राखण करूक लागता. आणि ह्या घटनेवरून ह्या सिद्धच झाला असा की असा नाही केला तर त्याचे परिणाम किती भयंकर आपणाक भोगूचे लागतात. मित्रांनो, हे कोकणातील 2 सत्य अनुभव तुमका कसे वाटले आहात ह्या माका कमेंटमध्ये सांगा. आणि ह्यो व्हिडिओ आवडलो असतलोचा मनान चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण मी असेच कोकणातील भयानक सत्य अनुभव तुमच्यापर्यंत घेऊन येणार असं. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत.
तोपर्यंत धन्यवाद.